नमस्कार मंडळी. आज आपल्या विचारमालेतला 7वा दिवस आहे आणि आज आपण धर्म या संकल्पनेशी, धर्म हा विषय घेऊन आपल्या सुसंवादाच्या विचारमालेला उपयुक्त अशा व्याख्या कशा आहेत त्याचा शोध घेणार आहोत. आणि आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपली भारतीय संस्कृती, आणि तिचा पहिला अध्याय म्हटलं की आपण नेहमी सिंधू संस्कृतीचा उल्लेख करतो. आणि सिंधू संस्कृती किंवा आपण तिला भारतीय संस्कृतीच म्हणूया. सिंधू नदीच्या अलीकडचं म्हणजे इराणी लोकांनी सचा उच्चार त्यांना म्हणजे करता येत नसल्यामुळं त्यांनी सचा ह केला आणि ती हिंदू संस्कृती असं झालं. तर या संस्कृतीमध्ये भरपूर उत्खनन सापडलेलं आहे. 15 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये, म्हणजेच आपण विचार केला तर आजचा पाकिस्तान असेल, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, कडखली महाराष्ट्र, आपला अहमदनगरपर्यंत वगैरे. तर अशा एवढ्या मोठ्या 15 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये जी संस्कृती पसरलेली होती आणि त्या संस्कृतीचं अतिशय ज्याला आपण म्हणतो आधुनिक पद्धतीनं राहणीमान त्याचीही सापडलेली आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त आपल्याला काय होते, दुर्दैवानं त्यावेळची जी लिपी होती ती लिपी डिकोड न झाल्यामुळं अजूनही त्यातलं जे महत्त्वाचं, त्यातले विचार, त्यातली मांडणी आपल्याला पूर्णपणे समजत नाहीये. म्हणून आपण दुसरा महत्त्वाचा टप्पा जो आपण म्हणतो वैदिक संस्कृतीचा, तर तो विचार करताना आपण बघतो की ऋग्वेद हा पहिला ग्रंथ आपण समजतो आणि ऋग्वेदाच्या सहाय्याने यजुर्वेद किंवा सामवेद आणि अथर्वेद नंतर, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वेदासाठी एक एक ब्राह्मण ग्रंथ तयार झाले आणि त्या ब्राह्मण ग्रंथांच्या आधारे हळूहळू एक कर्मकांडाची विधी निर्माण करून त्याच्यातून एक सोपस्कार, म्हणजे ईश्वराला हे करणं, आपण म्हणतो ना की ईश्वराची आराधना करण्यासाठी काही गोष्टी आपण मिळवायचा कसा प्रयत्न करायचा वगैरे, अशा पद्धतीनं ते चालू आहे. तर पहिल्यांदा मी ज्या वेळेला हा विचार करायला सुरुवात करतो, तर अगदी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की आता डॉक्टर पंजाबराव देशमुख, म्हणजे त्यांनी द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजियन इन वेदिक लिटरेचर म्हणून जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यातली पहिली 40 पानं त्यांनी धर्माची व्याख्या आणि ओरिजिन ऑफ रिलिजन, म्हणजे धर्माचा उद्गम आणि विकास ज्याला आपण म्हणतो, म्हणजे धर्माचा वैदिक वाङ्मयातील उद्गम आणि विकास कसा झाला याच्यावरती त्यांनी हा ग्रंथ हे केलेला आहे. अमरावती युनिव्हर्सिटीनं हा परत पब्लिश केला आहे. पण 1933 साली पंजाबराव देशमुखांना याच्यावरती PhD मिळालेली आहे आणि म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख असं त्यांचं नाव आपण नेहमी बघितलेलं आहे. मोठे फ्रीडम फायटर होते. त्यांचं फार मोठं कार्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होतं आणि त्याच्यात त्यांनी सुरुवातीलाच परदेशातले जे विचारवंत होते, फिलॉसॉफर्स होते, मग तो स्पिनोझा असेल, कांट असेल, हेगेल असेल किंवा मॅक्स मुलर असेल, त्या प्रत्येकाने व्याख्या काय काय केलेली आहे याच्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि अतिशय सुंदर आहे अभ्यास धर्माचा, आणि याचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी हा ग्रंथ मिळवून वाचावं, त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण केलं गेलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरा आपण भाग घेणार आहोत. तर पावा काणे म्हणून एक मुंबई हायकोर्टामध्ये वकील होते आणि त्यांनी 30-40 वर्ष अभ्यास करून 6000 पानांमध्ये हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, म्हणजे वेगवेगळी जी धर्मशास्त्र आहेत आपल्या भारतीय विचारमालेमधले, त्याचा त्यांनी इतिहास लिहिण्याचं काम केलं आणि ते 30-35 वर्ष काहीतरी सलग लिहित होते. 6000 पानं झाली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ती पूर्ण 6000 पानं पब्लिश केली. ती भांडारकर इन्स्टिट्यूट जी पुण्याची आहे त्यांनी पब्लिश केलेली आहे. पण त्याचं मराठी भाषांतर 1200 पानांमध्ये जे झालं होतं, यशवंत भट म्हणून होते, त्यांच्याकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते पब्लिश केलेलं आहे. आणि त्याच्यातही त्यांनी धर्मशास्त्रांचा इतिहास मांडताना बऱ्याच गोष्टींचं विवेचन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या
तर आपण क्रोनॉलॉजी लक्षात घेऊ की ज्या वेळेला ग्रंथांची निर्मिती कशा कशा पद्धतीनं झाली, तर आपण बघितलं की ऋग्वेदापासून सामवेदापर्यंत, आणि म्हणजे आपण ज्याला अथर्ववेद आणि यजुर्वेद दोन्हीमधले ग्रंथ म्हणतो, तर ह्या ग्रंथांच्या निर्मितीचा काळ, आता निर्मितीचा काळ आणि संकलनाचा काळ हे दोन भाग आहेत. मी तर आपल्याला मागे एकदा सांगितलेलं आहे की ऋग्वेद म्हणजे ज्या वेळेला त्याचं संकलन झालं, ते संकलन झालं त्याच्या अगोदरच्या 50-100 पिढ्यांमध्ये जे चिंतन झालं होतं ते चिंतन एकत्रित करणं. मग एकत्रित कधी केलं, तर काही म्हणतात इसवी सन 1500च्या आसपास झालं, इसवी सन 3000 म्हणजे इसवी सन पूर्व 1500 किंवा इसवी सन पूर्व 3000 वगैरे, म्हणजे महाभारत काळात व्यासाने ते केलं असं आपण म्हणतो. आणि त्याच काळामध्ये इतर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ऋग्वेदाची निर्मिती झाली की सामवेदाची झाली, कारण 99% सामवेद हा ऋग्वेदातलेच ऋचांचं आहे. यजुर्वेदाची निर्मिती यज्ञ प्रक्रियेसाठी तयार झालेला आहे आणि अथर्वेद हा इतर सर्व गोष्टींसाठी केलेला आहे. आणि त्यासाठी ते कसे ऑपरेट करायचे यासाठी ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती केली गेली, ते आपण आता थोडंसं बघणार आहोत. फक्त आपण क्रोनॉलॉजी जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर ऋग्वेदाची आणि वेदांची आणि त्याचे ब्राह्मण ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांची निर्मिती ही इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000 मध्ये आपण मागे पुढं काही वर्ष 100-200 वर्षे 400 वर्षे आपण म्हणतो तसं समजून घेऊया एक अंदाज घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली काही उपनिषद पण आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ज्ञानकांड जे आहे, कर्मकांडाला रिॲक्शन म्हणून जी पुढे ज्ञानकांडांची निर्मिती झाली त्यातली महत्वाची उपनिषदं पण इसवी सन पूर्व 1000च्या अगोदरचीच आहे. मग त्याच्यानंतर निरुक्त हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ इसवी सन पूर्व 800 ते 500च्या दरम्यान निर्माण झाला, असं म्हणजे ह्या 300 वर्षात कधीतरी तो निर्माण झालेला आहे. मग प्रमुख स्रोत सूत्रे ज्याला आपण म्हणतो, मग ते अपस्तंभ, अश्वलायन, बौद्धायन, कात्यायन, शांखायन, वाट्यायन अशी वेगवेगळी नावं आहेत. ती इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 500च्या दरम्यान कधीतरी निर्माण झालेली, ते 100 वर्षातली असं म्हटलं जातं. मग धर्मसूत्र आहेत, मग अपस्तंभ, गौतम धर्मसूत्र, बौद्धायन धर्मसूत्र, वशिष्ठ धर्मसूत्र, गृह्यसूत्र आहेत. मग त्याच्यामध्ये अश्वलायन गृह्यसूत्र असेल, पारस्कर असेल, बौद्धायन, ही पण इसवी सन 600 ते 300 वर्षात कधीतरी निर्माण झाली. पाणिनीचं अष्टाध्यायी आहे ते इसवी सन पूर्व 600 ते 300 वर्षात कधीतरी निर्माण झालेलं आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र हे इसवी सन पूर्व 300 ते 100 म्हणजे ह्या 200 वर्षात कधीतरी ते निर्माण झाले. मनुस्मृती ही म्हणजे जी महत्वाची आपण समजतो समाजामध्ये, ज्याला आपण म्हणतो की जातीपातींमध्ये विभागणी करण्यासाठी ज्या ग्रंथाचा जास्त वापर झाला तो आपण मनुस्मृती हा मध्यबिंदू त्याचा समजतो. त्याची निर्मिती इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये कधीतरी झालेली आहे किंवा ती घडत घडत गेली आहे असं म्हणूया आपण. मग इतर ग्रंथांचं हे करता करता आता जे आपण पुराणं म्हणतो, 18 पुराणं जे आहेत, तर त्यातली काही जी उपलब्ध पुराण आहे त्यातलं वायू पुराण, विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण ही इसवी सन 300 म्हणजे आता इसवी सन पूर्व संपलं, आता रेग्युलर इसवी सन आपण बघूया. इसवी सन 300 ते 600च्या दरम्यानची आहे, म्हणजे 7व्या शतकापर्यंत आपण हा काही ह्या 4 पुराणांचा भाग घेऊया. त्याच्यानंतर वराह मिहिराचा जो कार्यकाळ म्हणतो आपण तो इसवी सन 505 ते 587चा आहे. शंकराचार्यांचा काळ आपण 788 ते 820 म्हणतो. त्याच्यानंतर याज्ञवल्क्य स्मृतीवरती टीका जी आहे ती 800 ते 850च्या दरम्यानची आहे. मनुस्मृतीवरती वेदातिथीची टीका आहे ती इसवी सन 900ची आहे. विज्ञानेश्वर मिताक्षरा म्हणजे याच्यावरती याज्ञवल्क्य स्मृतीवरती जी टीका आहे ती इसवी सन 1100ची म्हणजे 12व्या शतकातली आहे. त्याच्यानंतर स्मृती चंद्रिका 1200 ते 1225च्या दरम्यानचा आहे. हेमाद्रीकृत चतुर्थ धर्मचिंतामणी वगैरे असं जो मंत्र हे आहे चतुर्वर्ग चिंतामणी, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 365 दिवसामध्ये करण्यासाठी व्रतवैकल्यांची बेरीज जी आहे ती काहीतरी 2500च्या आसपास आहे. तो देवगिरीच्या यादवांचा प्रधान किंवा सेनापती होता असं म्हटलं जातं. तो काळ जो आहे तो 1260 ते 1270च्या दरम्यानचा आपण म्हणतो, म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ याच्यानंतर सुरू झालेला आपल्या लक्षात येतो. तर त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा ग्रंथ आहे निर्णय सिंधू म्हणून, कमलाकर भट्ट म्हणून जे आहेत त्यांनी 1610 ते 1640च्या दरम्यान तो लिहिलेला आहे.
आणि तसाच अगदी म्हणजे मी माझ्याकडे दोन्ही ग्रंथ आहेत, निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू. तर काशीनाथ कृत धर्मसिंधू जो आपण म्हणतो तो 1790चा आहे. म्हणजे ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे विचार सतत समजत गेले आणि त्या विचारांच्या अनुषंगाने आपण धर्म चिंतन करताना धर्मामध्ये जे वेगवेगळ्या भाषा बदलत गेल्या. आता याच्यामध्येच इसवी सन पूर्व 600-700च्या दरम्यान जो आपण म्हणतो की गौतम बुद्धांचा काळ आहे, नंतर अशोकाचं साम्राज्य आहे, अशोकाचा काळ येतो, त्याच्यानंतर पुढं आलं की आपण गोरक्षनाथांचा किंवा बसवेश्वर किंवा त्याच्यानंतर आपले लीळाचरित्र चक्रधर स्वामींचा येतो, ज्ञानेश्वरांचा काळ येतो. म्हणजे ही एक परंपरा जी आहे, भक्ती परंपरा, आणि त्याच्यातून लोकांना एकत्र बांधणं. आणि काही ठिकाणी आहे की जिथं कर्मकांडाशी संबंधित आणि एक वेगळेपण निर्माण करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण ऋग्वेदात जर बघितलं तर ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द 56 ते ज्याला आपण म्हणतो 56 ते 66 किंवा 67 वगैरे असं एक त्या 22 ह्याच्यामध्ये वेळेला तो आलेला आहे. यजुर्वेदात तो 22च्या सुमारे, हे सगळं सुमारे आहे. यजुर्वेदामध्ये तो 22 वेळा, अथर्वेदामध्ये 13 वेळा. सामवेदाचं मी पकडलेलं नाही कारण सामवेद हा ऋग्वेदाचाच भाग आहे. आणि मग ऋग्वेदामध्ये धर्म ही संकल्पना कर्तव्याशी कशी जोडली होती तर आपल्याला वरुण देवता माहिती आहे. ऋग्वेदामध्ये आपण पावसाची किंवा पर्जन्याची देवता जी म्हणतो आपण वरुण देवता, तर ते वरुण देवतेच्या भोवती पहिल्यांदा कर्म संबंधित विचार केलेला आहे. तर वरुण देवतेची जी ज्याला आपण म्हणतो की डायरेक्टली फक्त वरुण देवतेवरती असणारी जी सूक्त आहेत ती 5 आहेत. म्हणजे एकूण 7व्या मंडलातलं 86, 87, 88 आणि 89 हे, आणि 8व्या मंडलातलं 41 ही 5. मग त्याच्यानंतर 8व्या मंडलातलंच 68 जे आहे ते इंद्र आणि वरुण ह्या 2 देवतांचं सूक्त आहे. आणि 10व्या मंडलातलं 124 ते अग्नी आणि वरुण ह्या देवतांचं आहे. आता ही जी 7 झाली आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे वरुणाची, ती मित्र ह्या देवतेशी जोडलेली, ती 19 आहे. ती कुठे आहे तर 5व्या मंडलामध्ये 52 ते 72 ही 11 सूक्त, 6व्या मंडलातलं 67 आणि 7व्या मंडळातलं 60 ते 67 ही 8, म्हणजे एकूण ही 19. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जी कल्पना मांडलेली आहे ऋषींनी किंवा ऋषींनी जे चिंतन केलेलं, आपण म्हटलं ना निसर्ग देवता म्हणजे निसर्गात घडणाऱ्या घटनांना देवता समजून आपण त्याच्यामधून काही गोष्टी समजून घेतो. तर त्या पद्धतीनं वरुण ही देवता हे विश्वाचं संचालन करते आहे, ही संकल्पना ऋषीमुनींच्या मनामध्ये होती. म्हणजे आपण जसं म्हणतो की सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, चंद्र उगवतो, चंद्र मावळतो, पौर्णिमा होते, अमावस्या होते, चंद्राच्या वेगवेगळ्या कला होतात. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की निसर्गामध्ये जे आपल्या भारतामध्ये म्हणूया आपण की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आहेत. आणि ह्या सगळ्या 3 ऋतूंमध्ये आपण जे आपण म्हणतो की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे हे जे 6 ऋतूंमध्ये आपण जो विभाग केलेला आहे, हे सगळं काय वरुण देवता अतिशय प्रामाणिकपणे वेळच्या वेळेला करते आणि त्याच्यामध्ये अजिबात फरक करत नाही. त्याला त्यांनी ऋत असं म्हटलेलं आहे. आपण समजूया. तर ऋत म्हणजे काय, गणपती अथर्वशीर्ष ज्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये एक ओळ आहे की ऋतम वचमी सत्यम वचमी. आता सत्यवचनी म्हणजे काय की आपण म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी सूर्य पश्चिमेला मावळतो, हे झालं सत्य, कारण आपण ते आपल्या डोळ्यांनी बघतो. पण खरं सत्य काय आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती फिरताना जे 24 तासात एक परिवलन तिचं पूर्ण होतं, तर त्या परिवलनामध्ये सकाळ आणि संध्याकाळ ह्या 2 गोष्टी आपल्या आपल्या याच्यामध्ये होत असतात. म्हणजे आज आपल्या इथं जर संध्याकाळ आहे तर युरोप अमेरिकेमध्ये मध्याह्न किंवा पहाट होण्याची म्हणजे अशा ज्या वेळा आहेत तशा वेगवेगळ्या आहेत. पण आपल्या ऋषींनी त्यावेळेला जी संकल्पना मांडली की हे सगळं वरुण देवता करते आणि त्या वरुण देवतेला मित्र देवता ही मदत करते. म्हणजे वरुण देवतेचं काम कसं आहे की
वरुण देवता ह्या प्रत्येक गोष्टीलाही करते. आता आपले जे एक विचारवंत आहेत आर्थर मॅकडोनाल्ड म्हणून, त्यांनी काय म्हटलेलं आहे की वैदिक ऋषींच्या समाजाच्या चिंतन विश्वाची सर्वोच्च अभिव्यक्ती म्हणजे कोणती असेल तर ती ऋत होय, म्हणजे सृष्टीचं संचालन होय. आणि या ऋत निबद्ध नियमांनीच होत असल्याने आणि वैदिक देवता स्वतःही त्याचे पालन करत असल्यामुळे मानवाला तसेच वागण्याची प्रेरणा मिळते, अशी ऋषींची धारणा होती. वरुण ही त्याला जोडलेली मुख्य देवता आणि त्या जोडीला मित्र या देवतेचा संदर्भ देऊन मित्र ही देवता समाजाला दृढतेने धरून ठेवते. आता समाजाला दृढतेने धरून ठेवते हा एक शब्द इथं आलेला आहे. आणि वरून त्या धरून ठेवलेल्या धर्मव्यवस्थेला दृढ रोवून सुस्थापित करतो अशी संकल्पना ऋषींनी मांडली. विश्वातील जीवांच्या अस्तित्वासाठी ज्या धर्माची स्थापना होते, मग ध्रुव या गतिवाचक धातूपासून आलेला धर्म शब्द आपल्याला धारणा करणे, सुस्थापित करणे, आधार देणे या अर्थानेच आलेला दिसतो. विश्वाच्या सृष्टीच्या चक्रालाच ऋत शब्दाने बद्ध केलेले असं म्हणतो आपण. आणि मग ही ऋत ऋग्वेदातली जी संकल्पना आहे विश्व संचालनाच्या दृष्टीतली, तिला एक मोठा आयाम होता. म्हणजे त्याची जी व्यापकता, महानता, उदात्त कल्पना जी आहे ती पुढं काय होते की पुढच्या काळामध्ये ती थोडीशी आपल्याला संकुचित झालेली लक्षात येते. इथं लक्षात घ्या, आपण दोन गोष्टी बघतोय, उदात्त कल्पना आणि एक संकुचित कल्पना. आणि ज्या वेळेला यजुर्वेद, अथर्वेद आणि या सगळे ब्राह्मण ग्रंथ निर्माण होत गेले, तर त्यावेळेला ते यज्ञपर, प्रत्येक गोष्टीचा यज्ञपर अर्थ लावण्याच्या प्रयत्नामध्ये शाश्वत नियम हे जे आता आपण वरुणाच्या बाबतीत बघितले, त्या नियमांना कर्म आणि कर्मफळाशी जोडून त्याला एक वेगळा आयाम देण्यात आला गेला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कर्मफळ, त्याच्यानंतर स्वर्ग नरक, पाप पुण्य, दान महात्म्य, आणि त्यासाठी हे सगळं व्यवस्थित मॉनिटर करण्यासाठी झालेली पुरोहित वर्गाची निर्मिती. आणि मग त्या निर्मितीनंतर त्यांचं धर्म रक्षणाच्या कर्तव्याचे स्वयंघोषित्व. आता हे स्वयंघोषित्व ही पण एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पुढं मग जाती आणि या गोष्टी निर्माण होतात. कारण आपण जो काही सगळा विचार करतोय ते जाती व्यवस्था आपल्या मनातून, धार्मिक चिंतनातून नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल, आणि म्हणून हे आपण मुळापासून थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि मग कसं झालं की ह्या कर्मकांडामुळं पशुहत्या देशात कशा होत होत्या आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या कर्मकांडांचं एवढं जंजाळ निर्माण झालं की त्यालाच विरोध म्हणून ज्ञानकांड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रह्म ही संकल्पना घेऊन उपनिषदांची निर्मिती झाली. पशुहत्येच्या विरोधात आणि हिंसेच्या विरोधात गौतम बुद्ध आणि महावीर जैन उभे राहिले. आणि त्यांनी जे सांगितलं अहिंसापर आणि शांततापर जो धर्म सांगितला तो पुढे आला. मग त्याच्यानंतर पुन्हा अशोक राजांनी बौद्ध धर्म स्वीकारणं आणि त्याच्यानंतर सगळ्या हत्या बंद करणं आणि समाजासाठी चांगल्या गोष्टींची निर्मिती करणं. गौतम बुद्ध आणि सम्राट अशोकावरती तर आपण एक एक दिवस वेगळे घेऊयाच, कारण तेवढं महत्त्व त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तर ह्या सगळ्या संकल्पनांमध्ये या वेगवेगळ्या संकल्पना डेव्हलप होत असताना कशा पद्धतीनं कर्मकांडाकडे आपण झुकत गेलो हे आपण समजून घेण्यासाठी एक आपण ऐतरेय ब्राह्मण ह्या ग्रंथातले थोडेसे काही संदर्भ घेऊया. आता माझ्याकडे जो ग्रंथ आहे तो आहे ऋग्वेदाचे ऐतरेय ब्राह्मण, मराठी भाषांतर व विस्तृत टीपासह. तर सर्वोताचार्य धुंडीराज गणेश दीक्षित बापट सोम याचे असं म्हटलंय. त्यांचं शुक्ल यजुर्वेदाचं मराठी भाषांतर, त्याच्यानंतर आर्यांचे संस्कार, वैदिक राष्ट्रधर्म व आर्य संस्कृती इत्यादी ग्रंथांचे ते करते आहेत. आणि स्वाध्याय मंदिर पाचवड, म्हणजे सातारा जिल्ह्यातलं जे पाचवड आपण म्हणतो हायवेला जे आहे ते, तर त्याचे ते संस्थापक होते. आणि हा ग्रंथ 1938 साली त्यांनी लिहिलेला आहे. आपल्या देशामध्ये धर्मग्रंथांच्या बाबतीत त्याचं जे लोकांच्यापर्यंत येणं जे झालं, तर ते येण्यासाठी त्याची जी भाषांतरं गरजेची होती ती भाषांतरं 1900 किंवा 1930-40 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्माण झाली. नंतर ते थोडंसं काम वेगळ्या पद्धतीनं डायव्हर्ट झालं म्हणूया आपण, किंवा फारसं त्याला हे राहिलं नाही. तर ह्याच्यामध्ये 8 अध्याय आहे. त्याला 8 त्यांनी दर 5 अध्याय, एकूण 40 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. तर त्याच्यातल्या प्रत्येक 5 अध्यायाचा एक ग्रुप तयार करून त्याला त्यांनी पंचिका नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पंचिका 1 म्हणजे पहिला आपण म्हणतो त्याच्यातला अध्याय 3रा आणि त्याच्यातलं पान नंबर 15 नंबरचा श्लोक, याच्यामध्ये आपण आता ती चर्चा करणार आहोत की कर्मकांडाकडे झुकताना आपण कशा कशा पद्धतीनं झुकत गेलो. हे आपण जर समजून घ्यायचं तर
ज्याप्रमाणे मनुष्याचा राजा किंवा दुसरा कोणी पूज्य माणूस आपल्या घरी आला असता शिष्ट लोक त्याच्या सत्कारासाठी एखादा बैल किंवा गर्भ करीनाशी झालेली एखादी म्हातारी गाय मारतात, त्याचप्रमाणे सोमराजेच्या आतीसाठी ऋत्वीच्या अग्निरूपी पशुला मारतात. मंथन करणे म्हणजेच जणू काही अग्नीला मारणे होय, की हा अग्नी हा देवांचा पशु आहे. म्हणजे अग्नी पेटवणं आणि त्या पद्धतीनं त्याच्याशी तुलना करताना त्यांनी सहज सांगितलं की एखादी आवडती व्यक्ती नाते ज्याला आपण म्हणतो पाहुणे म्हणून आपल्याकडे आली, तर आपण जसा बैल किंवा वांज गाई मारतो, म्हणजे पशुहत्येचा किती सहज त्यांनी उल्लेख केलेला हे लक्षात येतं. आता पुढं पंचिका 2 मध्ये अध्याय 1 आणि त्यातलं तिसरी ऋचा म्हणूया आपण. तर या तिसऱ्या ऋषीमध्ये काय येतं की अग्नी व सोम या 2 देवतांच्या साठी जर हा पशुयाग करायचा तर तो पशु द्विरूप म्हणजे 2 रंगाचा असला पाहिजे, पण या त्यांच्या मताचा आदर करू नये. म्हणजे हे जर मत कुणाचं असेल तर ते काही तुम्ही मान्य करू नका. अग्नी पशु हा दोघांना अर्पण करायचा पशु हा चांगला धष्टपुष्ट असा असावा, का की चांगले धष्टपुष्ट असणे हेच पशुचे उत्कृष्ट लक्षण होय. लोकांमध्येही चांगले म्हणून जे पशु असतात ते मेधोवृत्तीमुळे धष्टपुष्ट झालेलेच असतात. मग पुन्हा चर्चा आहे की यज्ञामध्ये आपण ज्या वेळेला त्या प्राण्याच्या काही शरीराचे भाग हवन करत असतो आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं मांस खावं की नाही, मग त्याच्यावरती पुन्हा चर्चा केलेली आहे की इंद्राकडून त्यात त्यांनी खावं हे सांगताना त्याचं कारण सांगितलेलं आहे की इंद्राकडून अग्नी व सोम यांना बक्षीस म्हणून दिला गेलेला हवी आहे. अग्नी व सोम यांच्या साह्यानेच इंद्राने वृतासुराला मारले. वृत मेला तेव्हा अग्नी व सोम त्या इंद्राला म्हणाले की आमच्या मत्तीमुळे तू वृताला मारू शकलास, त्या अर्थी तुझ्यापासून आम्ही उभेता काहीतरी बक्षीस मागतो. इंद्र म्हणाला मागा. तेव्हा त्यांनी हाच वर मागितलं की उद्या सुत्या म्हणजे सोमवल्ली कुठून तिच्या रसाचं हवन समजा उद्या आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी आमच्यासाठी सोमयाग करणाऱ्या यजमानाने पशुयाग करावा. म्हणजे इंद्रासाठी ज्या व्यक्तीनं यज्ञ केला असेल तर तो यज्ञ ज्या दिवशी महत्वाचा दिवस असेल त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी सोम आणि अग्नी ह्या 2 देवतांसाठी पशुचं हे केलं पाहिजे, पशु हत्या केली पाहिजे आपण म्हणूया. जशा प्रकारे अग्नी व सोम यांनी हा पशु इंद्राकडून वर मागून घेतला असल्यामुळे त्याच्यासाठी हा पशुयाग यजमानाने अवश्य न टाळता करावा आणि म्हणूनच प्रशस्त असा त्या अग्निशोमी पशुचे हतशिष्ट मांस अवश्यमेव भक्षण करावे. इतकेच नव्हे तर ते केव्हा भक्षण करायला मिळेल अशी आदरपूर्वक उत्कंठा करावी. म्हणजे मांसाहाराचा स्पष्ट उल्लेख आल्यामुळं ह्या कर्मकांडामध्ये एक थोडंसं निगेटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो तसं होतं. आता पुढं पंचिका 2 अध्याय 1 आणि 8वी ऋचा म्हणूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्कस केलेलं आहे की पहिल्यांदा पशुहत्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो यज्ञामध्ये नरबळी दिले जात होते आणि त्या नरबळीनंतर नरबळी मानवाचं म्हणजे मानवाला ज्यावेळेला त्यांनी डिस्कस केलेलं आहे की मानव नंतर अश्व नंतर गाय नंतर मेंढी नंतर बोकड नंतर तांदळाचे पीठ हे कशा कशा पद्धतीनं बदलत गेलं त्याच्यावरती ही ऋचा आपल्याला डिस्कस करते. तर त्यांनी सांगितलं की पूर्वी देवाने एकदा आपल्या यज्ञात मनुष्याला पशु कल्पून त्याचे हनन केले आणि त्या मानव पशुचे योगाने यजन करण्याचे देव उद्युक्त झाले. तेव्हा हनन केलेल्या त्या मनुष्यरूप पशु शरीरातील यज्ञयोग असा जो हविर्भाग होता तो तेथून निघून दुसरीकडे गेला. तो हविर्भाग अश्वाच्या म्हणजे घोड्याच्या शरीरात गेला. अर्थात अश्व हा यज्ञयोग्य पशु झाला. तेव्हा देवाने ज्याच्या शरीरातील यज्ञयोग असा हविर्भाग निघून गेला अशा मृत मनुष्यास अजिबात टाकून दिला. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं इथं चर्चा जी आहे की पहिल्यांदा मानवाला म्हणजे नरबळी दिला जात होता, पण त्या माणसामधला किंवा नरामधला तो जो यज्ञाला योग्य म्हणजे हवीमध्ये टाकण्याचा योग्य भाग होता किंवा मेधा म्हणूया किंवा प्राण म्हणूया किंवा काय, तो अश्वामध्ये जाऊन दडून बसला. म्हणून मग मानवाला त्यांनी बाजूला केलं आणि अश्वाला बळी द्यायला सुरुवात केलं. मग अश्वाच्या बाबतीत सुरू केल्यानंतर पुन्हा ती जी मेधा आहे किंवा तो जो भाग आहे हवी योग्य भाग, तर तो नंतर गायीच्या शरीरात गेला म्हणून अश्वाला बाजूला केला आणि मग गायीचा बळी देणं सुरू झालं. मग गायीचा बळी देणं सुरू केल्यानंतर तो भाग जो आहे तो मेंढीच्या शरीरात पळून गेला. मग मेंढीच्या शरीरात पळून गेल्यानंतर मेंढीचा बळी देणं सुरू केलं, गायीचं बंद केलं. मग मेंढीच्या बळीनंतर तो बोकडात गेल्यानंतर मग पुन्हा बोकडाला पकडलं, बोकडाचं बळी देणं सुरू झालं आणि मग नंतर तो तांदळाचे पीठ जे आपण म्हणतो म्हणजे बोकडाचा बळी देत असताना तो जो यज्ञास योग्य असा भाग जो आहे तो पृथ्वीत गेला. मग पृथ्वीतून जो तांदूळ उगवतो, साळीचा भात आपण म्हणतो तसं, तर हे डिटेलमध्ये त्यांनी डिस्कस केलेलं आहे.
आणि म्हणून मग तो तांदळाच्या पिठाचा हे करायचा, हवी भागासाठी वापर करायचा, तांदळाचा हवी भाग म्हणून आपण वापरायचा, याच्यावरती चर्चा केली. आणि मग आपल्या लक्षात येईल की पुढे पिंड करताना कुणी तांदळाच्या पिठाचे करायचे आणि कुणी कणकेचे करायचे, याच्यावरून सुद्धा आपल्या समाजामध्ये भांडणं झालेली किंवा त्याच्यावरती हे केलेलं आहे. आता दुसरं आणखीन एक चर्चेसाठी पंचिका 2 अध्याय 2 आणि एक पहिला श्लोक त्याच्यातला आहे. तिथं चर्चा केलेली आहे की पशुच्या अंगावरील केस, कातडे, रक्त, त्याचे भक्षण केलेला तृणादिक म्हणजे गवत वगैरे खाल्लेलं असेल ते यज्ञात न टाकल्यामुळे ते शिल्लक राहतं. दोन्ही शिंग, पायाचे खूर आणि हे सगळं बाजूला टाकून दिल्यामुळं पूर्ण पशु आपण हवन केलेला नाही असंच वाटतं आपल्याला. मग काय केलं पाहिजे हा प्रश्न विचारलाय. आणि मग त्यांनी सांगितलंय की त्या पशुचे शरीर फाडून त्याच्या उदराच्या ठिकाणी संलग्न असलेली मलमालीच्या वस्त्राप्रमाणे तलम पांढरी शुभ्र अशी वपा, म्हणजे आपण चरबी किंवा मांदे ज्याला म्हणतो आपण, ती यज्ञात टाकावी आणि त्या पद्धतीनं हे करावं. म्हणजे यज्ञाची पूर्ण पशु आपण यज्ञामध्ये दिला असं आपलं होईल, अशा पद्धतीनं चर्चा याच्यात केलेली आहे. आणि आता मी शेवटचा भाग ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातला घेतो. तो म्हणजे 7वी पंचिका आहे, म्हणजे 8 पंचिका आहे, त्याच्यातली 7वी पंचिका आणि पहिला श्लोक आहे. अध्याय पहिला आहे आणि पहिला श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी चर्चा केलेली आहे तर ती चर्चा अशी आहे की एखादा पशु बळी दिल्यानंतर त्या पशुच्या शरीराच्या भागांचे 36 भाग करायचे आणि ते कसे वाटायचे, कुणाकुणाला वाटायचे, कसंही करायचं, याच्यावरती चर्चा आहे. आणि त्याच्यात पुढे असं म्हटलंय की तुम्ही याच पद्धतीनं जर वाटणी केली तरच तुमचा यज्ञ पूर्ण सफळ होतो, नाहीतर ते यज्ञाला काही अर्थ राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी सिस्टीम तयार केली की त्याच पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे. आणि मग ते कसं होतं तर आता असं म्हटलंय की आता सत्रांतर्गत सुह्यात्यामधील संयनीय पशुच्या शरीराचे भाग कसे कसे करावेत आणि ते कोणाला कसे वाटून द्यावेत हे सांगण्यात येत आहे. जिवा म्हणजे जीभ, जिवा व खालच्या आणि वरच्या अशा 2 हनवट्या होत्याला द्याव्यात. शेन पक्षाच्या आकाराचे वृक उद्गात्याला द्यावे. कंठ व काकुद्रुत ह्या दोन्ही प्रतिहर्त्याला द्याव्यात. आता हे होत्या, उद्गाता, प्रतिहर्ता हे जे आहेत हे ते यज्ञ वेदीच्या भोवती ज्या बसलेल्या व्यक्ती असतात, पुरोहित म्हणूया आपण, ब्राह्मण म्हणूया, त्यांना हे वाटायचं आहे. आणि ते कसं हे करायचं की उजव्या बाजूच्या डोंगणाकडील भाग होत्याला द्यावा, डाव्या बाजूच्या डोंगणाकडील भाग ब्रह्म्याला द्यावा, उजव्या पोटरीचा भाग मैत्रावरुणाला आणि डाव्या पोटरीचा भाग ब्रह्मणाच्छसीला द्यावी, उजव्या बाजूचा खांदा व उजव्या बाजूची बरगडी अर्धोईला द्यावी, डाव्या बाजूची बरगडी उपगात्याला द्यावी, डाव्या बाजूचा खांदा प्रस्थात्याला द्यावा, उजवा बाहू नेष्ट्याला व डावा बाहू होत्याला द्यावा, उजवी मांडू अच्छा वाकाला व डावी मांडी अग्निध्राला द्यावी, उजव्या बाजूच्या बाहूचा खालचा भाग आत्रेयाला द्यावा आणि डाव्या बाजूच्या बाहूचा खालचा भाग सदस्याला द्यावा. पाठीचा कणा व मूत्रबस्ती हे गृहपतीला द्यावेत. उजव्या बाजूचे 2 पाय गृहपतीला भोजन देणाऱ्यास द्यावे, डाव्या बाजूचे 2 पाय गृहपतीच्या पत्नीला भोजन देणाऱ्याला द्यावे. ओठाचा भाग गृहपतीला भोजन देणाऱ्याला व गृहपतीच्या पत्नीला भोजन देणाऱ्याला गृहपतीने समभागात वाटून द्यावा. शेपटी सत्र करणाऱ्या यजमानाच्या सर्व स्त्रियांनी घेऊन जावी आणि ती ब्राह्मणाला देऊन टाकावी. उजव्या खांद्यावरील मणके व बरगडी खालील 3 मांसशकले प्रावस्थित्याला द्यावी आणि डाव्या बरगडी खाली असलेली 3 मांसखंडे आणि वैकर्त नावाच्या मांसखंडापैकी अर्धा भाग उन्नेत्याला द्यावा. वैकर्त नावाच्या मांसखंडातील अर्धा भाग हृदयाच्या आसपास असणारे क्लोम नावाचे मांसखंड शमित्याला द्यावा. शमिता अब्राह्मण असेल तर त्याने घेतलेले वैकर्त नामक मांसखंड व क्लोम त्याने एखाद्या ब्राह्मणाला देऊन टाकावे. पशुचे मस्तक सूत्री ब्राह्मणाला काहीतरी आहे द्यावे. उद्या सुरग आहे अशा अर्थाचा निगद मंत्र अग्रीत म्हणत असल्यामुळे त्यास कातडे द्यावे. इळा नामक पात्रात भरून घेतलेला इळा नामक भाग सर्वांनी सारखा वाटून घ्यावा आणि तो सर्व भाग होत्याला द्यावा. आतापर्यंत सांगण्यात आलेले हनवटीपासून इडा संज्ञक भागापर्यंतचे पशुराचे विभाग एकंदर 36 होतात. आता हे 36 भाग तुम्हाला स्वर्गात कसं नेऊन जातात त्याच्याबद्दल बोललेलं आहे. हे 36 विभाग श्रुतीने सांगितलेले व आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे आहेत. पशु शरीराच्या या 36 शरीर विभागापैकी प्रत्येक विभागाला एक पद असा परिभाषिक संज्ञा आहे. बृहती छंदाची अक्षरे 36च असतात. अशा प्रकारच्या संख्या सामत्व्यामुळे
पशु शरीर विभाग हे बृहती छंद स्वरूप आहे. बृहती छंदाने स्वर्गलोकाचे संपादन करता येणे शक्य असल्याने स्वर्गलोक देखील बार्हत म्हणजेच बृहती छंद स्वरूप आहे. पशु शरीराचे 36 विभाग हे सत्रकर्त्याच्या प्राण्यांना किंवा जीवनाचा आधार होत असल्याने आता सांगितलेल्या प्रकारे पशुच्या शरीराची विभागणी केल्याच्या योगाने सत्र करणारे दीक्षित यजमान प्राणांना संपादन करून स्वर्गलोकालाही प्राप्त होतात. शिवाय आता सांगितल्याप्रमाणे पशुच्या अवयवांची विभागणी केल्याच्या योगाने सत्र करणारे दीक्षित या जन्मामध्ये प्राण्यांच्या ठिकाणी प्रतिष्ठित होत असतात. म्हणजे त्यांच्या जीवनक्रम सुखाने चालतो आणि जन्मांतरामध्ये ते बृहती छंदाच्या द्वारा तत्स्वरूप अशा स्वर्ग लोकाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊन राहतात. जे यज्ञ करणारे दीक्षित आता सांगितल्याप्रमाणे पशुच्या विभागण्या करतात, त्यांचा तो पशुयाग स्वर्ग लोकप्राप्तीला कारणीभूत होतो. परंतु जे कोणी सत्रकर्ते आता सांगितलेल्या पद्धतीविरुद्ध विभागणी करतात ते शास्त्राविरुद्ध कर्म करणारे पातकीच होय किंवा फक्त उदरपूर्तीसाठी करणारे लोक आहेत. पूर्वोक्त शास्त्रानुसार विभागणी करायचे सोडून निराळ्याच पद्धतीने पशु शरीराची विभागणी करणारे जे सत्रकर्ते दीक्षित असतात ते केवळ आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठीच पशुहरण करतात असे समजावे. आता सांगितलेला पशु शरीर विभाग पद्धती श्रुत नावाच्या ऋषीचा पुत्र देवभाग याने समजून घेतला होता. पशु शरीराची विभागणी विशिष्ट पद्धतीने करणे ही एक गुप्त विद्या आहे असं समजून देवभागाने ती पद्धत मरेपर्यंत कोणासही सांगितली नाही. पण ती पद्धत ठाऊक असलेल्या गंधर्वासारख्या कोण्या एका अलौकिक अशा पुरुषाने बब्रूचा पुत्र गिरीज याला ती पद्धत शिकविली. गिरिजापासून त्याच्या पुढच्या सर्व जिज्ञासू लोकांना ती पद्धत समजून घेतली. एकच आता जी पशवग विभाग पद्धत सांगितली तो गिरीज ऋषीपासून प्रचारात आणलेली आहे. रोजच्या पहिली इथं संपते. आता गंमत बघा की याच्यामध्ये डिस्कशन असं केलेलं आहे की 36 भाग आहेत आणि बृहती छंद जो आहे तो 36 आहे आणि तो तुम्हाला स्वर्गापर्यंत नेऊ शकतो. फक्त त्याची वाटणी जी आहे त्या शरीराच्या विभागाचे जे 36 भाग आहेत ते तुम्ही त्याच पद्धतीनं दिले पाहिजेत ज्या पद्धतीनं ही चर्चा म्हणजे आता या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. म्हणजे ही एक सिस्टीम तयार झाली की ज्याच्याकडं हा ग्रंथ असेल त्याच व्यक्तीच्या हातामध्ये ही सिस्टीम असेल. बाकीच्या लोकांच्या लक्षात येणार नाही, कारण तिथं भीती कशी आहे की याच्या जर वेगळ्या पद्धतीनं वाटणी झाली तर तुम्ही स्वर्गाला जाणार नाही अशी संकल्पना आहे. त्याच्या पुढचा भाग जो आहे ना तो कसा शरीर म्हणजे याच्यामध्ये एखादा प्रश्न विचारणं, एखाद्या विधीबद्दल आपण काय काय करू शकतो, कशा कशा पद्धतीनं ते विधी करायची, ही सर्व चर्चा ह्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये आहे. आणि मग त्याच्यामध्ये पुढं काय तोच जो चॅप्टर पुढं कंटिन्यू होतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणा ब्रह्मवादी अहिताग्नी जो आहे तो यज्ञ करण्याच्या अगोदर यज्ञ करता करताच कुठल्या तरी वेळेला मरण पावला तर काय करता येईल. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न असा विचारलेला आहे की अग्निहोत्री वेदीवर आसादन केल्यानंतर मरेल तर त्या संबंधी प्रायश्चित्य काय, त्याच्यावरती चर्चा आहे. मग कोणी एखादा अग्निहोत्री आपल्या स्त्रीच्या स्वाधीन अग्निहोत्र करून प्रवासास गेला आणि तिकडेच मृत पावला तर ते यज्ञाचं काय करायचं किंवा पुढं काय करायचं, त्याचं प्रायश्चित्त कसं आहे. मग त्याच्यानंतर हे आहे की एखादी गाईचं म्हणजे गाईचं जे दूध आपल्याला लागतं यज्ञासाठी ते हे करताना गाई जर हंबरली तर त्यासाठी प्रायश्चित्त काय करायचं. मग त्याच्यानंतर पुढे एक प्रश्न असा येतो की गाई हंबरू लागल्यानंतर वासराला जर दूध पाजलं किंवा वासरू प्याल्यानंतरच्या काळात पुन्हा जर ती गाय हंबरू लागेल तर त्याबद्दलचं काय प्रायश्चित्य आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो की जे दूध गरम केलेलं आहे म्हणजे दूध आपण जे हे करतो तर ते दूध जर विरजन केलेलं असतं किंवा त्याच्यात किडामुंगी किंवा केस वगैरे पडून दूषित झालं तर काय करायचं म्हणजे प्रायश्चित्त काय. किंवा ते जर कुणी पळवूनच नेलं दूध असेल तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त काय. किंवा म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं जर काही समस्या निर्माण झाली यज्ञ करताना आणि त्या यज्ञ करताना निर्माण झालेल्या समस्येचं परिमार्जन कसं करायचं याच्यासाठी हे ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ हा ऋग्वेदातील ऋचा आणि याचा कसा वापर करता येईल याची चर्चा करतो. आणि यजुर्वेद आपला असा आहे की जो पूर्णपणे जो आहे तो पूर्णपणे यज्ञाशीच संबंधित असल्यामुळे वेगवेगळे 10-15 जे अश्वमेध यज्ञ किंवा राजस्वी यज्ञ किंवा इतर जसे सगळे यज्ञ आहेत तर ह्या सगळ्या यज्ञांना त्याचा वापर कसा करता येईल ह्याची चर्चा असल्यामुळं त्याचा जो ब्राह्मण ग्रंथ आहे तो आपण शतपथ ब्राह्मण ग्रंथ म्हणतो. मग त्याच्यामध्ये तर पशु किंवा पशुहत्या असेल किंवा
अग्नी देणं असेल, शरीराचे भाग असतील, याच्यावरती चर्चा जागोजागी केली. म्हणजे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, कारण आपल्याला फक्त समजून घ्यायचे आहे की कर्मकांड कसं निर्माण झालं. ऐतरेय ब्राह्मण हा ऋग्वेदाशी संबंधित असल्यामुळं ज्याच्यामध्ये थोडंफार कर्मकांडांचा भाग जो आहे हळूहळू डेव्हलप होत गेला. यजुर्वेद हे त्याचं पीक पॉईंट आहे, ज्याला आपण म्हणतो हायेस्ट म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी यज्ञवल्क्य ऋषीच्या तोंडी एक वाक्य टाकलेलं आहे की मला जर मऊ आणि लुसलुशीत असं जर मांस मिळालं वासराचं तर मला ते आवडेल, मी ते आनंदानं खाईन वगैरे, अशा पद्धतीच्या रुच्या आहेत. किंवा यज्ञामध्ये याच्यामध्ये 11 देवतांसाठी कुठल्या कुठल्या 11 पशूंचा हत्या करायची, त्याचा वापर करायचा, म्हणजे अशी भरपूर चर्चा आहे. त्यामुळं आपण शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथाकडं जात नाही आहोत. आपल्याला फक्त ऋग्वेदातली एकतर वरुण देवतेशी संबंधित असणारी कर्म संकल्पना जी आहे, कर्तृत्वाची संकल्पना आहे, तीच हळूहळू त्याच ऋग्वेदाचा ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये ती कर्मकांडाकडं, म्हणजे कर्तृत्वापासून कर्मकांडाकडं आणि पशु हत्या आणि ह्या गोष्टींचं हे करणाऱ्याकडं कसं गेली हे आपण थोडंसं समजून घेतलं. आता आपण मी 2006-7 साली हा जो संस्कार वेद हा ग्रंथ लिहिला होता, तर त्याच्यामध्ये धर्मो रक्षिती रक्षित हा एक चॅप्टर लिहिला होता. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह साईडनी, म्हणजे कर्तृत्वाच्या अनुषंगाने, कर्तव्याच्या अनुषंगाने ज्या व्याख्या धर्माच्या आहेत त्या कशा कशा आहेत. कारण गंमत अशी आहे की युरोपियन लोकांनी म्हटलेलं आहे की 10,000 व्याख्या असू शकतील किंवा व्याख्याच धर्माची करता येणार नाही, आणि धर्म ही संकल्पना अशी ही आहे की त्याची एक्झॅक्टली व्याख्या कुणालाच करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला बघायचे आहे की डिवाइड आणि रूल, म्हणजे फोडा आणि जोडा आपण म्हणतो, किंवा राज्य करा, किंवा युनाइट आणि लिव्ह, तुम्ही सर्वांना एकत्रित बांधा आणि आनंदाने जगा, वसुदैव कुटुंबकम ज्याला आपण म्हणतो, जगा आणि जगू दे आपण म्हणतो. तर ह्या दोन संकल्पनामधली जी संकल्पना आपल्याला सर्वांना एकत्र बांधणारी आहे, वसुदैव कुटुंबकम म्हणून आपल्याला एकत्र सांगणारी आहे, त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण विचार करतोय. आता त्यासाठी मी काय केलं, तुम्ही बघितलेलं असेल की आपल्या देशाचं जे बोधचिन्ह आहे त्याच्यामध्ये जे सिंह आणि अशोक स्तंभाचं जे आपण म्हणतो, तर त्याच्याखाली सत्यमेव जयते जे म्हटलेलं आहे. तर हे जे सत्य ही संकल्पना आहे, सत्य हा धर्म आणि धर्म ही सत्य, अशा पद्धतीचं ते हे असतात. आणि दुसरं जे आहे आपल्या सुप्रीम कोर्टाचं, म्हणजे न्यायसंस्थेची जी हे म्हणतो आपण सिम्बॉल म्हणतो, त्या न्यायसंस्थेच्या सिम्बॉलमध्ये धर्म रक्षिती रक्षित अशा पद्धतीने. मग धर्म म्हणजे काय अशा वेळेला, तर मनुस्मृतीमध्ये जो 8व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे तो काय म्हणतो, धर्म यो इतो हंती धर्मो रक्षिती रक्षितः तस्माद धर्मो हंतव्य मानव धर्मो हतोवधी. म्हणजे धर्माचा नाश केला तर तो आपला नाश करतो, धर्माचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो, म्हणून धर्माचा नाश करू नये, नाहीतर धर्म आपला नाश करेल. म्हणजे लक्षात घ्या, धर्माने काय सांगितले की आपण ज्या ढाळीवरती बसलोय ती ढाळी तोडायची नाही. लक्षात घ्या, आपण ज्या धर्मावरती विसंपूर्ण आहोत त्या धर्माचं तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे, तुम्ही धर्माचा नाश केला तर तुमचा नाश होणार. मी डाळीचं उदाहरण आपल्याला दिलं. आणि मग धातूपासून जे आपण मागे डिस्कस केलेलं आहे की ध्रुव या धातूपासून जो धर्म ही संकल्पना निर्माण झाली, तर समाजाची धारणा करणे म्हणजेच मानव हितलक्षी, म्हणजेच मानवाच्या सार्वत्रिक आचार विचार व्यवहारात उपयोगी करण्याची क्षमता असलेली कृती होय. म्हणजे ध्रियते लोकोने न धरती लोकम वा, म्हणजे धर्माने समाजाची धारणा केली जाते किंवा धर्म समाजाची धारणा करतो, म्हणजे सर्व लोकांना एकत्र बांधतो ही कल्पना आहे, ती धर्म ही कल्पना आपण म्हणतो. रामायणामध्ये राम म्हणतात की त्रैलोक्यम स चराचरम, धर्म ही केवळ मानव समाजाशी नव्हे तर तिन्ही लोकातील चराचराची सर्व विश्वाची धारणा करतो, म्हणजेच वसुदैव कुटुंबकम आणि त्याच्याही पलीकडच्या चराचरांशी संबंधित ही व्याख्या जाते. वैशेषिक सूत्रात कनाद मुनींनी सांगितले की ज्यामुळे अभ्युदय उत्कर्ष होतो व अंतिम सद्गती मिळते तो धर्म होय. महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये बृहस्पती युधिष्ठिराचं जी चर्चा आहे, जे दुसऱ्यांनी आपल्याशी केले तर आपल्याला प्रतिकूल वाटेल असे वर्तन आपण दुसऱ्याशी करू नये, हा धर्माचा सारांश आहे. इतर सर्व प्रकारचे आचरण आपल्याला आपल्या इच्छापूर्ती करता असते. आता ही व्याख्या फार महत्वाची आहे की जे दुसऱ्याने आपल्याशी केले तर आपल्याला प्रतिकूल वाटते. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत ते वाक्य सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्याशी असं वागा की जसं त्यांनी तुमच्याशी वागावं असं वाटतं, आणि तुम्ही त्यांच्याशी असं वागू नका जसं त्यांनी तुमच्याशी वागू नये असं वाटतं. तर
तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने वागा, तुम्हाला प्रेम मिळेल. गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट यू अँड बेस्ट विल कम टू यू, आपण जे इंग्लिशमध्ये जे म्हणतो तशा पद्धतीनं प्रेम द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींनी जी ही केलेली आहे, एकच धर्म मानावा, जगाला प्रेम अर्पावे, ही ती संकल्पना आपण समजून घेतोय. महानारायण उपनिषदामध्ये एके ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा तैत्तिरी आरण्यकामध्ये की धर्म हा अखिल जगताचा आधार आहे. या लोकात प्रजा धर्मिष्ठाकडे आकृष्ट होते, धर्माने लोक पापाचे स्खलन करतात. सर्व काही धर्माच्या आधारावर प्रस्थापित आहे, म्हणून धर्माला अत्युच्च तत्व किंवा शक्ती म्हटलं जातं. महाभारतामध्ये कर्ण पर्वामध्ये कृष्ण आणि अर्जुनचा संवाद आहे. या संवादामध्ये काय म्हटलंय त्यांनी, कर्ण पर्वामध्ये, धर्माविषयीचे संपूर्ण ज्ञान होणे हे कठीण आहे, आपल्या तर्कबुद्धीचा उपयोग त्यासाठी करावा लागतो. पुष्कळ लोक म्हणतात की वेदात धर्म सांगितलेला आहे, मी याच्या उलट काहीही बोलत नाही, म्हणजे ते त्याच्यावरती मौन राखतात. परंतु वेदात धर्माविषयीची सर्व विधेयके मांडलेली नाही. धर्मावरील प्रवचने ही भूतमात्राच्या उत्कर्षाकरता तयार केलेली आहे. भूतमात्रांच्या उत्कर्षाकरता धर्म निर्माण केलेला आहे. ज्यामुळे लोकांची धारणा होते तो धर्म, धर्म प्रजेची धारणा करतो, ज्याशी धारणेचे कार्य संलग्न आहे तो धर्म असे निश्चयपूर्वक मानावे. म्हणजे इथेही पुन्हा सर्व समाजाला एकत्र बांधणारी जी संकल्पना आहे तिला धर्म म्हटलेला आहे. मग त्याच्यानंतर पुढची व्याख्या येते, बोधायन धर्मसूत्रामधले एक व्याख्या मी घेतलेली आहे. धर्माची द्वारे म्हणजे मार्ग अनेक आहेत, त्याची गती सूक्ष्म व त्याचा मागोवा घेण्यास कठीण अशी आहे. म्हणून धर्मासंबंधी जर शंका निर्माण झाली तर ज्ञानी माणसाने सुद्धा त्यावर फक्त एकट्याचेच मत प्रदर्शन करू नये, इतर लोकांचा सल्ला घ्यावा. महाभारतामध्ये महाजनो येन गतेस पंथ आपण जे म्हणतो ना, त्याच्यावरती वनपर्वातली ती चर्चा आहे. धर्माचे नियम निर्णय घेण्यास फक्त तर्कबुद्धी पुरी नसून श्रुतीमध्ये मतभिन्नता आहे. असा एकही मुनी किंवा ऋषी नाही की ज्याचे म्हणणे इतरांपेक्षा प्रमाण मानता येईल. धर्माची तत्वे गूढ असून अशा परिस्थितीत थोर पुरुष ज्या मार्गाने जातो तो मार्ग स्वीकारावा. याज्ञवल्क्यांनी एके ठिकाणी त्यांच्या स्मृतीमध्ये म्हटले की ऋषींनी वेद, स्मृती, सदाचार आणि आपल्या अंतःकरणाबरोबर चांगले उद्दिष्ट असणारा इच्छा हेही धर्माचे मूळ समजावे असे म्हटलेले आहे. आता पुढं विदुर धृतराष्ट्राला सांगतात, महाभारतामध्ये पुन्हा येतं की धर्माचे रक्षण सत्याने होते, विद्येचे रक्षण योगाने होते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की सुरुवातीला ब्रह्मन एकटाच होता. त्याने इंद्र, वरुण, सोम, सुरुद्र, पर्जन्य वगैरे अनेक श्रेयस्कर रूपे उत्पन्न केली, तरी त्याची भरभराट झाली नाही. म्हणून त्याने धर्म हे श्रेयस्कर रूप उत्पन्न केले. म्हणून धर्मापेक्षा श्रेष्ठ काही नाही. जो हा धर्म आहे तो सत्य आहे आणि सत्य बोलणाराच धर्म बोलणारा असे म्हटले जाते. धर्म बोलणाऱ्याला सत्य बोलणारा असे म्हणतात. खरोखर दोन्हीही एकच आहे. म्हणजे सत्य आणि धर्म याचं जे हे केलेलं आहे एकत्रीकरण. महाभारतामध्ये भीष्मांच्या तोंडी पुन्हा एक वाक्य आहे की सत्यवचन हे चांगले असते, सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. सत्याने सर्वांची धारणा केलेली आहे, सत्यावर सर्व काही अधिष्ठित आहे. परत आदी पर्वामध्ये असं म्हटले की सत्यापेक्षा मोठा धर्म नाही, सत्यापेक्षा काही श्रेष्ठ नाही, असत्यापेक्षा कठोर प्रहार करणारे दुसरे किंचितही काही अस्तित्वात नाही. शांती पर्वामध्ये सत्यम सत्सु सदा धर्म सत्यम धर्म सनातन सत्यमेव नमस्ते तर सत्यम ही परमागती अशा पद्धतीचे 2 श्लोक इथं दिले त्यांनी. सज्जनांचा धर्म नेहमी सत्य हा असतो. सत्य म्हणजे सनातन धर्म आहे. सत्याला नमस्कार करावा. सत्य हे मानवाची अत्युच्च गती आहे. सत्य म्हणजे धर्म, तप, योग, सत्य हे सनातन ब्रह्म आहे. सत्य म्हणजे उच्च प्रकारचा यज्ञ आहे, सत्यावर आधारलेले आहे. मग आपण बघितलं मुंडकोपनिषदातलं सत्यमेव जयते नानोत्तम, सत्याचा जय होतो, असत्याचा नाही. अशा पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये आचार्याकडे विद्या घेतल्यानंतर स्वगृही परतलेल्या विद्यार्थ्याला उद्देश करताना आचार्य काय सांगतो की सत्यम वद धर्मम चर, सत्यानं प्रमादितव्यम, धर्मानं प्रमादितव्यम. म्हणजे सत्य बोल, धर्माचे आचरण कर, धर्म व सत्य यात चूक करू नकोस. आता गीतेमध्ये पुन्हा चर्चा केलेली आहे. पहिला जो अध्याय आपण म्हणतो भीष्म पर्वामध्ये जो गीता सुरू होते आणि कृष्णाची आणि अर्जुनाची जी चर्चा आपण गीतेत आहे असं म्हणतो, त्यातल्या 18व्या अध्यायातला 47वा श्लोक जो आहे तो आपल्याला सांगतो की आपल्या जाती स्वभावाशी नैसर्गिक स्वभावाप्रमाणे योग्य असे कर्म करत असणाऱ्याला कसलाही दोष लागत नाही. आपल्या जन्मजात स्वभाव धर्माला अनुसरून कर्म करणे माणसाला सहसाध्य होईल.
व ते तो चांगल्या कार्यक्षमतेने करेल, परंतु दुसऱ्याच्या स्वभाव धर्माला अनुसरून कार्य करणे धोक्याचे आहे कारण ते तुमच्या स्वभाव धर्माशी जुळणारे नसल्यामुळे आपल्या हातून नीट पार पडत नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आता याचा अर्थ कसा चुकीचा निघालाय बघा, की प्रत्येक व्यक्तीचा एक धर्म असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही त्याला निसर्गाकडे नेलं तर एखाद्या व्यक्तीला त्यातली रंगसंगती आवडेल, तर तो चित्रकार हा त्याचा धर्म आहे. एखाद्या व्यक्तीला तिथल्या पक्ष्यांचं किंवा तिथल्या वेगवेगळे आवाज येणार त्याच्याकडं त्याला संगीताचा कान असू शकतो. म्हणजे हा त्याचा स्वधर्म आहे. तुमची आवड जी आहे त्या आवडीमध्ये जर तुम्ही जगला तर तो खरंच चांगला आहे. तुम्ही नावडीचं जर आयुष्य जगत गेलं तर ते परधर्म आहे. अशा पद्धतीची संकल्पना खरं कृष्णाला मानायची आहे. पण आपण चुकून तो जातीशी आणि तुमच्या जातीनिहाय कर्माशी जोडत गेलो आणि आपण चुकीच्या दिशेने प्रवास करत गेलो. पुढं आचाराबद्दल कसं सांगितलंय की एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अन्न खाणे, झोपणे, भिणे आणि रती क्रीडा करणे हे मनुष्य आणि पशुमध्ये समान आहे. मनुष्यात अधिक काही असेल तर तो धर्म, धर्मविरीत मनुष्य पशु समान. म्हणजे ज्याच्यात संस्कार आहे, दुसऱ्यांचा विचार करण्याची ही काय म्हणतो आपण क्षमता आहे, तो माणूस आहे, नाहीतर तो जनावर किंवा पशु आहे असं समजावं, असंच म्हणायचं आहे. त्याच्यानंतर महाभारतात उद्योग पर्वात म्हटले, सदाचाराने धर्माला सफलता मिळते, धनरूपी फल मिळते, मनुष्याला संपत्ती प्राप्त होते आणि अशुभाचा नाश होतो. नारद पुराणामध्ये म्हटलंय की सदाचाराने धर्म प्रकट होतो आणि धर्माची स्वामी भगवान विष्णू आहे. तो आपल्या आश्रमानुसार आचार करतो, त्याच्या पूजेचा स्वीकार ईश्वर करतो. म्हणजे सदाचाराने वागणाऱ्या व्यक्तीनं जर साधना केली तर ती ईश्वराला पोचते असं नारद पुराणामध्ये म्हटलेलं आहे. ईश्वर त्याचीच पूजा स्वीकारतो. दुसऱ्याबद्दल वाईट कृती करणारा, वाईट चिंतणाऱ्या व्यक्तीची पूजा ईश्वर स्वीकारत नाही, असंच त्यांना अर्थ इथं तुम्हाला सांगायचा आहे. मग त्याच्यानंतर महाभारतातल्या उद्योग पर्वामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभर असे कार्य करा की रात्री तुम्ही सुखाने झोपू शकाल. वर्षातील 8 महिन्यात असे कार्य करा की राहिलेले 4 महिने सुखात जातील. तरुणपणात असे कार्य करा की वृद्धापकाळात सुखाने जगता येईल. आणि जीवनभर असे कार्य करा की मृत्यूनंतर चे जीवनही सुखकर होईल. म्हणजे किती छान पद्धतीनं चर्चा झालेली आहे की तुम्ही सतत चांगलं वागलं पाहिजे. पद्मपुराणात सांगितलं एके ठिकाणी की धर्माचं सार ऐका आणि धारण करा. दुसऱ्यांनी आपल्याशी जसे वागू नये असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही दुसऱ्याशी वागू नये, कारण जी कृती आपल्याला प्रिय आहे ती दुसऱ्याला प्रिय असणार नाही. म्हणजे मगाशी आपण पहिल्यांदा जी व्याख्या घेतली बृहस्पती आणि युधिष्ठिराच्या संबंधातली, तीच इथं तुम्हाला पद्मपुराणात दिसून येते. परत मनुस्मृतीमध्ये म्हटलेले की कोणाचाही कोणताही विवक्षित धर्म म्हणून स्वतः सांगितलेला नाही. आचार विचारांशी म्हणून सांगितलेले नियम मूळ वेदातून घेतलेले आहे. तो वेद सर्व ज्ञानमय आहेत. आता वेदांबद्दल आपण पाठीमागे चर्चा केलेली आहे, त्यामुळं वेदातला किती भाग त्यांना अपेक्षित आहे आणि किती भाग नाही हा आपण समजून घेऊया. तर पुढं मनुस्मृतीतलाच एक आहे 10:63 अध्यायामधला, अहिंसा, सत्य, अस्थेय, पावित्र्य, लबाडीने धन मिळवणे हे धर्माचे 5 नियम आहेत. परत महानारायण उपनिषदामध्ये धर्माने पापी विचारांचा नाश होतो म्हणून धर्म सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे सगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या, मी एक 13-14 पानांचा हा चॅप्टर लिहिलेला आहे. तर ह्या धर्माच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, तर ह्या व्याख्या सारांश रूपाने तुम्हाला काय सांगतात की तुम्ही समाज रक्षणासाठी सत्याचा आणि सदाचाराचा वापर करा. तुम्ही एकत्र या, तुम्ही स्वतः आनंदाने जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. तुमची धार्मिकता म्हणजेच तुमची नैतिकता, नैसर्गिकता, संयमित जीवन, तेजस्वीपणा, सभ्यता, उदारता, उदात्तता, दया, दुर्बलांचे रक्षण, कर्तव्यपरायणता, ज्ञानपिपासा, अशा उच्चतम जे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्यात असणं म्हणजेच तुम्ही धार्मिक असणं. बाह्य चिन्हांमध्ये तुम्ही कुठला गंध उभा आडवा लावता किंवा तुम्ही शरीराची ठेवण कशी ठेवता, तुम्ही कपडे कुठल्या रंगाचे घालता, तुम्ही माळा कुठल्या असतात किंवा अंगठ्या, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या धर्माशी, धर्मतत्वाशी तसा संबंध आहे, तो कर्मकांडाशी संबंध आहे. आणि म्हणून कर्मकांड हे तुमच्या स्वतःच्या आवडीसाठी तुम्ही करता असंच म्हटलेलं आहे एके ठिकाणी. मागं आपण ते बघितलं. आता मगाशी मी म्हटलं तसं की 40 पानांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी धर्म ही व्याख्याची चिकित्सा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी रिलिजियन, कारण परदेशामध्ये धर्माला रिलिजियन हा शब्द वापरला जातो, पण माझ्या दृष्टीनं कसं होतं की रिलिजियन हा पंथ किंवा उपपंथ किंवा एखादा संप्रदाय म्हणतो आपण तसं आहे. कारण रिलिजियनची व्याख्या कशी होते, रिलिजियन मूळ शब्द लॅटिन आहे, त्याला रिलिजी आपण म्हणतो, RELIG आहे, म्हणजेच टॅबू किंवा रिस्ट्रेंट.
निषद्धकारक किंवा बंधनकारक अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. लिगरे म्हणजेच बाइंड टुगेदर, म्हणजे एकत्र बांधणे असा होता. म्हणजे प्रचलित रिलिजन संज्ञेने विशिष्ट श्रद्धेच्या प्रमाण वचनावर त्या अनुयायांनी कोणतीही शंका व्यक्त न करता बंधनकारक म्हणून पाळणे, असा अर्थ त्याला संप्रदाय किंवा पंथ म्हणून होतो. मग आपल्याकडे शैव असले की नाही, की त्यांनी काय करायचं की ते उभा पट्टा भस्माचा लावायचा. वैष्णव असले तर ते म्हणजे शैवांचा आडवा असेल, वैष्णवांचा उभा असेल, मग कोणी गंध लावायचा, टिकली लावायची. आणि मग त्याच्यात एकेका जातींमध्ये ते वाटून दिल्यानंतर अमुक जातीनं हे करू नये, तमुक जातीनं असा पट्टा याच्यासाठी नग्न करून मारहाणी झालेल्या आहेत. ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की हे जे वेगळ्या पद्धतीनं विचार तो घसरत गेला आणि धर्माचं मूळ स्वरूप, मूळ चिंतन आपण हरवून बसलो, ते आपण पुढे बघणार आहोत. तर पूर्वी कसं होतं की शंकराला मानणारे शैव, विष्णूला मानणारे वैष्णव, सूर्याला मानणारे सौर, गणपतीला मानणारे गाणपत्य, शक्तीला किंवा देवीला मानणारे शाक्त, नाथ संप्रदायामध्ये निर्माण झाला. बसवेश्वरांचा लिंगायत झाला, चक्रधरांचा महानुभाव पंथ निर्माण झाला. नंतर आपला वारकरी पंथ बरीच ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून वारकरी संप्रदाय आपल्या देशामध्ये आहे. तर हे सगळे संप्रदाय म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट तुमची बाह्य लक्षणं आणि तुम्ही काय करायचं काय करायचं नाही अशा पद्धतीने हे जे संप्रदाय किंवा पंथ आहेत त्याला रिलिजन हा शब्द सुटेबल होतो. धर्म हा शब्द आणि रिलिजन हा शब्द एक्झॅक्टली एकमेकाला टॅली होत नाही. मी एकदा इंग्लिश शब्दांचं हे करायला गेलो होतो की धर्मासाठी आपल्याला रिलिजन प्लस कुठले कुठले शब्द वापरता येतील. तर मी ए पासून काढायला सुरुवात केली होती. ॲक्सेप्टिबिलिटी, अप्रिशिएशन, ॲनालिटिकल, ॲकोमोडेटिव्ह, कस्टम, कॅरेक्टर, कामिंग, कॉम्पॅशनेट, क्रेडिबल, क्लॅरिफायर, डिवोशन, डिपेंडेबल, ड्युटी, डेकोरम, डीड्स म्हणजे गुड डीड्स, इम्पॅथी, इक्वॅलिटी, इक्विटी, इथिक्स, फंक्शन्स, फेअर, फ्लेक्झिबल, faith, generosity, guide, honesty, humble, humility, integrity, innate, impartiality, justice, logic, law, morality, neutral, natural justice, pure, proprietary, polite, right. परत रिलिजन शब्द म्हणजे रिझनेबल, रिफॉर्मेशन, रिस्पॉन्सिव्ह, रिस्पेक्ट, सिन्सिअर, सिंपथी, टॉलरन्स, ट्रस्टवर्दी, युजेस, व्हर्च्यू, विजन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि रिलिजन ह्या एकत्र केल्या तर धर्म होतो. म्हणून आपण ह्या दोन्ही व्याख्या एकत्र करताना म्हणजे शेवटी तुम्हाला ज्या वेळेला दोन भाषा एकमेकामध्ये ट्रान्सलेट होत असतात त्यावेळेला कन्सेप्ट, त्याच्या पाठीमागचे कन्सेप्ट पूर्ण जुळत नाही. हे फक्त मला याच्यातून सांगायचं होतं. आणि आपण बघा ना, आपण हिंदू धर्म म्हणतो, पण हिंदू हा शब्द कसा आला तर आपला इराण जो होता, आपला जो शेजारी आहे, म्हणजे आता पाकिस्तानला तो शेजारी आहे, पण पूर्वी पाकिस्तान 70-75 वर्षापूर्वी आपलाच भाग होता. तर पाकिस्तानला लागून जो इराणी भाग आहे त्यांनी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना सिंधू म्हणण्याच्या ऐवजी, म्हणजे नॉर्मली प्रत्येक संस्कृती ही नदीच्या आसपास जशी उगम पावते राहते, नदी पाण्याशी संबंधित, तर तसं त्या लोकांना त्यांनी सिंधूचा ह उच्चार त्यांना स करता येत नसल्यामुळं ह केला, सिंधूचा हिंदू झाला. युरोपियन, ग्रीक लोक किंवा रोमन लोक आहेत त्यांना तो हिंदू व्यवस्थित उच्चार करत त्यांनी इंडियस केला, इंडियसचा इंडिया झाला. आणि अशा पद्धतीनं हे शब्द आपल्यावरती एक 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 हे असल्यामुळं आपण आपली प्रेरणा कुठली असावी. म्हणजे एक संस्कृत वचन आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाय. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की दुसऱ्यावरती परोपकार करणं, दुसऱ्याशी बद्दल सिंपती असणं, इम्पती असणं, त्याचा विचार पहिल्यांदा करणं, ही जी तुमची संस्कृती असावी त्याला त्यांनी पुण्य म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्याला पीडा होईल, मग ती शाब्दिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, ह्या ज्या पीडा आपण दुसऱ्याला करतो ते आपण पाप करतो हे समजून घ्यायचं. आणि म्हणून प्रेमावर, त्यागावर, सहजीवनावर आधारलेला आपला धर्म हजारो वर्ष टिकून कशामुळे राहिला तर एका ठिकाणी एका बाजूनी कर्मकांड होत होती, एका बाजूनी समाज डिवाइड होत होता, पण त्याचबरोबर समाजामध्ये युनिटी निर्माण करण्यासाठी जे समाज सुधारक निर्माण झाले, जे प्रेषित आपण म्हणूया तसं श्रीकृष्णासारखे असतील, गौतम बुद्धांसारखे असतील, तर या लोकांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळं आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकून राहिली. ज्यांच्यामध्ये असे सुधारक निर्माण झाले नाही ते स्पार्टा, रोमन, इजिप्त, सॅमुराई किंवा अशा वेगवेगळ्या ज्या हजारो शेकडो संस्कृती म्हणून आपण जगभरात निर्माण होत गेल्या त्या लयास गेल्या. त्यांचा मागूसही कुठं आज आपल्याला सापडत नाही. खरं तर बंधू, सखा, पती, पिता, माता वगैरे अशा अगदी घरगुती आणि आपण ईश्वराकडे बघतो. आणि
अशा पद्धतीनं ईश्वराला समजून घेताना आपल्या संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे पंथ उपपंथ निर्माण होत गेले. आपण म्हणूया ना की चक्रधराने जे लीलाचरित्रामध्ये 7 आंधळ्यांनी एका हत्तीचं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्याने पाय बघितला तो म्हणतो खांबासारखा हत्ती आहे, ज्याने कान बघितला तो सुपासारखा, ज्याने शेपटी बघितला तो कराट्यासारखा, ज्याने पाठीला हात लावला तो म्हणे भिंतीसारखा. तर ह्या सगळ्यांचं मिळून एक जो हत्ती निर्मातो, एक डोळस व्यक्ती त्यांना सांगत असते. तर अशी डोळस व्यक्ती कुणीच असणार नाही की जो ईश्वराला पूर्ण समजून घेतलंय आणि हे केलं. आपण प्रत्येक याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या खोलीमध्ये अंधार निर्माण झालेला आहे, तिथं काही तलवारीनं पण अंधार घालवत बसायची गरज नाहीये. तिथं फक्त एक छोटीशी काडी पेटवायची आहे, दिवा लावायची आहे, पंती लावायची आहे आणि तिथं प्रकाश आपोआप होतोय. म्हणजे अंधार घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तसं धर्मामध्ये परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन आहे, हे सगळं स्वतःपासून तयार होत आहे. स्वतःपासून ज्याला आपण म्हणतो की आपल्यापासून हे सगळं निर्माण होणार आहे, आपल्यापासून जाणार आहे. आणि ह्या सगळ्यांमधून आपल्याला आपली संस्कृती पुढे न्यायची, आपला धर्म. जसं आपण म्हणतो की 4000 वर्षापूर्वी आपला भारत देश कसा होता, 3000 वर्षापूर्वी कसा, 2000 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, आणि आज कसं असेल, पुढे ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल आपल्या देशाचा, तर त्यावेळेला 2000 साली, 2020 साली, 1900 साली, 1700 साली, 1600 साली कशा कशा पद्धतीनं देशामध्ये घटना घडत गेल्या, कसा तो बदलत गेला, याच्यावरती जी चर्चा होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की छोटासा जो एक भाग आपल्याला पुढे समजून घ्यायचे, कारण हे आजचं जे व्याख्यान आपण चर्चासत्र ठेवलेलं आहे धर्म या विषयाचं, तर त्याची हे जे 2 भाग मी आपल्याला सांगितले की एक भाग आहे की तुम्ही सद्वर्तनी राहा, तुम्ही सत्य बोला आणि दुसऱ्याला तुम्ही पीडा करू नका, हा जो भाग आहे हा. आणि दुसरा आहे तो कर्मकांडाशी संबंधित आहे की ते अनएंडिंग आहे. म्हणजे आजही आपल्याकडं आता नवीनच सुरू झालेलं आहे की आता नवरात्र येईल, मग कुठल्या दिवशी कुठल्या रंगाची साडी नेसावी, कुठल्या रंगाचं हे करावं, हे अगदी मला वाटतं एक 10-15 वर्षापूर्वी आलं. त्याच्या अगोदर हे कुठेही नव्हतं. म्हणजे असं काहीतरी नवीन वेगवेगळ्या प्रथा, परंपरा किंवा रूढी निर्माण होत जातात आणि लोक त्या पद्धतीनं वागत असतात, पण त्याला मूळ धर्माशी, मूळ धर्म संकल्पनेशी तसा काही फारसा संबंध येत नाही. आणि म्हणून मग काय होतं की बऱ्याच वेळेला एकमेकावरती कुरघडी करण्यामध्ये ग्रंथांमध्ये लिखाण केलं जातं. आता मी आपल्याला सांगतो की कलिवर्ज प्रकरण एक प्रकरण आपल्या याच्यामध्ये आहे, आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्या हिंदू वैदिक धर्माच्या विचार शलाखेमध्ये. तर त्यांनी काय सांगितले की काही गोष्टी, म्हणजे आता मनुस्मृती या ग्रंथामध्ये मी आपल्याला मागे चर्चा करताना सांगितलं की स्त्रियांना जर विधवा झाल्या असतील तर त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीत दिराकडून किंवा इतर त्याच घराण्यातल्या व्यक्तीकडून मुलगा प्राप्त करून घेण्यासाठी जो नियोगाचा अधिकार आहे तो कसा होता, तिला वारसा हक्क किंवा प्रॉपर्टीचा, तिच्या स्त्रीधनाचा अधिकार कसा होता, किंवा असे काही वेगवेगळे जे अधिकार होते ना, ते मग अचानकपणे कलिवर्ज प्रकरणामध्ये ते काढून टाकले. आपण म्हणतो की आपण बघितलं 100-125 वर्षापूर्वी टिळक किंवा इतर व्यक्ती ज्या वेळेला परदेशात जाऊन आल्या, त्या भारतात आल्यानंतर त्यांना दिव्य करावं लागलं किंवा ग्रामण्य त्यांच्यावरती बसवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांना प्रायश्चित्त घेऊन हे करावं लागलं. काही लोकांनी नाकारलं, काही. असा हा एक वेगळा इतिहास आहे. ह्याची सुरुवात कशी होते तर कलियुगामध्ये काही गोष्टी वर्ज्य आहे. कलियुगामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगतो की कलियुगामध्ये काय सांगितले की क्षत्रिय आणि वैश्य हे 2 वर्णच नाहीत. मग त्याची सुरुवात कशी होते की कलियुगात वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगळं सांगितलं जातं की अमुक एका युगामध्ये परशुरामाने क्षत्रियांचा 21 वेळा निपात केला आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती क्षत्रिय राहिलेले नाही. आता गंमत अशी आहे की एका धर्मग्रंथामध्ये, म्हणजे आता पटकन माझ्या तो रेफरन्स लक्षात नाहीये, पण त्याच्यात असं म्हटलंय की जिथं क्षत्रिय राजा नाही तिथं ब्राह्मणांनी राहू नये. मग जर याच्या काळामध्ये, म्हणजे परशुरामाच्या काळामध्ये जर क्षत्रिय निक्षत्रिय पृथ्वी झाली, म्हणजे क्षत्रियच नाही, तर मग ब्राह्मण राहणार कुठे, राहिले कुठे? आलं लक्षात? दुसरी एक तत्व असं त्यांनी निर्माण केलेलं होतं धर्मग्रंथांमध्ये, टू रिस्ट्रेन पीपल, की नंदात, म्हणजे नंद राजा जो आहे, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने ज्या नंद घराण्याचा पराभव केला, तर त्या नंद घराणं राज्यावरती जे आलं त्यांनी 10-1 वर्ष काहीतरी अंदाजे राज्य केलं. पण त्यांनी ज्या राजाचा पराभव करून ते राज्य मगधाचं मिळालं होतं, तर ते मगधाचं राज्य अगोदर क्षत्रियाचं होतं, पण त्याचा पराभव झाला आणि नंद हे क्षत्रिय नव्हते असं म्हणून सांगितलं की नंद राजांचं राज्य सुरू झालं आणि तिथं
क्षत्रिय नाहीत, म्हणजे क्षत्रिय संपले आणि मग परत आपल्या देशामध्ये नंदांच्या नंतर क्षत्रिय नाही. आता गंमत बघा की नंदांचा पराभव मगध राज्यामध्ये झाला. इतर राज्य जी होती बाकीची आसपासची जी होती, नंद राज्याचा काळ आपण म्हणू ना की सम्राट अशोकाच्या अगोदरचा एक 3-4 पिढ्याचा काळ आहे म्हणूया आपण, म्हणजे इसवी सन 400-500च्या आसपास आहे. पण त्याच्या अगोदर मग महाभारत झाले किंवा इतर जे झालेले गौतम बुद्धाच्या काळामध्ये जे इतर क्षत्रिय जमाती आणि त्यांच्याबद्दलची जी चर्चा आहे, तर ते होते ना सगळे. म्हणजे असं कुठल्या तरी ग्रंथाचा उतारा घ्यायचा आणि त्याच्यामुळं मग समाजामध्ये एक वेगळेपण. आता ही धर्मसंकल्पना डेव्हलप करताना त्याच्यामध्ये कलियुगाचं जे हे केलं, तर ही कल्पना इसवी सन पूर्व 400-300च्या नंतर हळूहळू च्या ग्रंथांमध्ये यायला लागली, हळूहळू चंचू प्रवेश आपण म्हणतो तसं. आणि त्याच्यानंतर इसवी सन 200 त्याच्यामध्ये ते पूर्णत्वास आल्यासारखं आहे. पण त्याच्याही आर्यभट्टाने जे युग, कल्प आणि मनु यांच्या ज्या व्याख्या केलेल्या, त्या मनुस्मृतीमध्ये ज्या व्याख्या आहेत त्या नाही आहेत. लक्षात आलं. आता ऋग्वेदामध्ये मागे आपण चर्चा करताना बघितलं होतं की युगकल्पना म्हणजे 4-5 वर्षाची आहे, 4 किंवा 5 वर्ष किंवा 6 वर्ष म्हणजे युग आहे, किंवा दीर्घकाळ. पण तो दीर्घकाळ म्हणजे किती? आपण एखाद्या गोष्टीला 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा दीर्घकाळ म्हणतो, परंतु अथर्ववेदाच्या काळामध्ये तो 1000 वर्षांचा पकडला गेलेला आहे. आणि मग अथर्ववेदाच्या काळामध्ये तो 1000 वर्षाकडं गेल्यानंतर नंतर जे 4 युगांची कल्पना व्यवस्थित मांडली, त्याच्यात लाखो वर्ष मांडलेलं आहे. आता म्हणजे कृतयुग जे पहिलं आहे त्याची वर्षे जी आहेत ती 17,28,000 वर्ष पकडलेत, त्रेतायुगाची 12,96,000 पकडले, द्वापार युगाची 8,64,000 आणि कलियुगाची 4,32,000 वर्ष. हे 4-4 पटीनं, म्हणजे 4 पटीनं, म्हणजे कलियुगाच्या दुप्पट द्वापार युगाची वर्ष आहेत, कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुगाची आहेत आणि कलियुगाच्या चौपट कृतयुगाची आहेत. एवढी वर्षाचे त्यांनी हे केलेलं आहे. आणि मग ह्या कलियुगाचा प्रारंभ कधी झाला, तर काही ग्रंथांमध्ये त्याच्यावरती चर्चा करताना, डिस्कशन करताना असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला कृष्णाचा मृत्यू झाला, भगवान कृष्णाचा आपण जे म्हणतो, ते इसवी सन पूर्व 3100 काही जणांनी तारीख सांगितली, काही जणांनी महाभारत युद्धाचं किंवा त्याच्यानंतर 500 वर्षांनी म्हणजे 2448 म्हटले, काही जणांनी 1900 म्हटले, काही जणांनी 1263 म्हटलेले. म्हणजे पावा काणेंसारखे किंवा इतर व्यक्ती जे आहेत त्यांनी 1900 वरती जास्त भर दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर विद्वानांनी 1263 वरती जास्त चर्चा केलेली आहे. आणि यावेळेला ते कलियुग निर्माण झालं आणि त्या कलियुगामध्ये आदित्य पुराण म्हणून जो एक ग्रंथ आहे त्यामध्ये काही 55 व्याख्या दिलेल्या आहेत की ह्या गोष्टी कलिवर्ज्य प्रकरण म्हणून समजावं. पण हे जे आहे, तर मला आपल्याला काय सांगायचे आहे की मनुस्मृतीची निर्मिती कधी झाली. मगाशी आपण बघितलं की इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200च्या ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले स्त्रियांचे अधिकार जे कलिवर्ज्य प्रकरणामध्ये नष्ट केले गेले, ते लिहिलेत कधी? तर कलियुग सुरू झाल्यानंतर मनुस्मृतीचं लिखाण झाले असं समजूया ना आपण. म्हणजे असं ते 2 ग्रंथांमध्ये समायोजन नसल्यामुळं फक्त काही गोष्टी चांगल्या काय झाल्या की नरमेध यज्ञ जो होता, अश्वमेध यज्ञ किंवा राजसूय यज्ञ किंवा पशुयज्ञ, ह्या सगळ्या यज्ञांना कलिवर्ज्य प्रकरणामध्ये नकार दिला गेला. आणि बाकीचे जे नकार दिले गेले ते नकार म्हणजे कुठले आहेत? की विधवेला मूल होण्यासाठी दिराची योजना करणे, ते कलीमध्ये आता परवानगी नाही. त्याच्यानंतर विवाह पूर्ण झालेला असल्यास, अपूर्ण असल्यास विधवेला पुनर्विवाह करणे बंद. म्हणजे विवाह पूर्ण झालेला असल्यास अथवा नसल्यास आपण म्हणूया, तर पुनर्विवाह म्हणजे त्या मुलीचं किती वर्षाची मुलगी असेल तर तिचा मग पुनर्विवाह नाही. म्हणजे विवाह झाला आणि दुसऱ्या तासाला तो मुलगा मेला तरी तिनं आयुष्यभर विधवा म्हणून जगायचं, कारण हे कलीमध्ये आलेलं आहे. आणि हे आदित्य पुराणामध्ये ह्याचं थोडंसं काही रूप आपल्याला येतं, तरी पण 8व्या-9व्या शतकामध्ये ही यादी जास्त स्पष्ट झालेली दिसते. मग त्याच्यामध्ये सरळ सामन्यात ब्रह्महत्या करणे बंद, म्हणजे द्वंद्व युद्ध असेल तर ब्राह्मणाशी करू नये किंवा त्याची हत्या करू नये, किंवा प्रायश्चित्तानंतरही समोर पर्यटन करणाऱ्याच्या द्विजाशी सन्मान ठेवणे. म्हणजे एखादा समुद्र पर्यटन करून आला, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं तर त्याच्याशी रोटीबेटीचे व्यवहार ठेवायचे,
ही जी पूर्वीची संकल्पना होती तिला त्यांनी नकार दिला की कलियुगामध्ये समुद्र पर्यटन करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा तुम्ही तुमच्या जातीमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यात घ्यायचं नाही, दूरच्या प्रवासात जायचं नाही, गोमेध यज्ञात गोहत्या करायची नाही. हे एक चांगली गोष्ट झाली की गोहत्या बंद करण्याचं ते एक हे केलं. ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची नाही, म्हणजे अगोदरची देण्याची परवानगी होती की रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये ब्राह्मणाला सगळीकडे कमीत कमी शिक्षा सांगितलेल्या आहेत, परंतु कमीत कमी शिक्षा आणि हे होतं, पण ते पूर्णपणे नकार, म्हणजे ब्राह्मण व्यक्तीला इथं प्रोटेक्ट करण्याचं थोडंसं हे केलेलं आहे. एखाद्या विशिष्ट उद्देशानं मूर्तीची उपासना आयुष्यभर करणं ह्याला बंदी घेतली. यज्ञबलीची ब्राह्मणांनी प्रत्यक्ष हत्या करणे, म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञबळीमध्ये हत्या करायची नाही. एके ठिकाणी बळी हत्या बंद केली, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सांगितले की ब्राह्मणानं बळी हे करायचं नाही, म्हणजे पुन्हा हे कॉन्ट्रास्ट एकमेकाला येतं. ब्राह्मणाने सोम वनस्पतीचा विक्रय करायचा नाही. ब्राह्मणाने सतत प्रवास किंवा यात्रा करणे जे पूर्वी सांगितलं होतं ते त्याला बंदी केलेली आहे. परत बांबूच्या फुंकणीशिवाय तोंडाने अग्नीला फुंकर घालणे बंद केले नाही. एखादा अग्नी पेटवत असताना तुम्ही तोंडाने अग्नी हे करू नये. परत पिता पुत्र संघर्षाच्या साक्षीदारांना दंड करणे. म्हणजे लक्षात घ्या की ही जी चर्चा झालेली आहे तर याच्यातली काही गोष्टी अशा आहेत की ह्यांना फारसा अर्थही नाही. म्हणजे तुम्ही जाळ पेटवताना तुम्ही लाकडाची फुंकणी वापरायची की तोंडाने फुंकायचं किंवा काही, तर हा काय ग्रंथांमध्ये चर्चेचा विषय असायचं कारण पण तो आलेला आहे. आता युग ही कल्पना जी आली नाही की ऋग्वेदात 38 वेळा आली आणि तिचा शब्द तो म्हणजे काळा किंवा पिढी किंवा जोखड किंवा टोळी अर्थानं वापरला गेलाय. आता काही ठिकाणी हा शब्द फार थोड्या काळासाठी वापरलाय. सायनाने तो शब्द युगे म्हणजे प्रतिदिनी प्रत्येक दिवशी अर्थाने वापरलाय. म्हणजे आपण युगाने युगे हे कार्य करत म्हणजे प्रत्येक दिवशी ते कार्य करावं. सायनाचार्यांनी म्हणजे 13-14व्या शतकामध्ये जे सायनाचार्यांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे मांडलेलं आहे. म्हणजे ही एक युगायुगाची व्याख्या आपण लक्षात घेतली तर एकूण लक्षात काय येतं की आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून आतापर्यंत दोन विचारमाला एकमेकाला पॅरलल चालू असतात. एक प्रेमाची, करुणेची, सौदार्हाची, जसं आपण ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हणतो, तुकारामांच्या अभंगामध्ये त्यांनी जे सांगितलंय, म्हणजे संत परंपरेची जी पूर्वीची मुळं आहेत ती एक, जी आपण कर्तव्याशी किंवा दुसऱ्याला मदत करण्याची जी आपण संकल्पना समजतो ती, आणि दुसरीकडं ते गायीचा वध किंवा बैलाचा वध किंवा त्या अश्वाचा वध किंवा याचा वध कसा केला पाहिजे, त्याची वाटणी कशी केली पाहिजे, दूध सांडलं तर काय केलं पाहिजे, अमुक वस्तू यज्ञ करताना तुटली तर काय करावं, अशा पद्धतीनं चर्चा करत करत ते कर्मकांडाचा जो भाग आहे तो कर्मकांडामध्ये एवढा वाहवत गेला की त्याच्यामुळं खरा धर्म आणि खरी संस्कृती आणि त्याच्याबद्दलची चर्चा बाजूला होत गेली. आणि मग हळूहळू जसं आपण म्हटलं की क्षत्रिय आणि वैश्य हे कलियुगामध्ये बंद झाले, म्हणजे ते गायब झाले. फक्त ब्राह्मण आणि शूद्र, म्हणजे जे क्षत्रिय आणि वैश्य होते हे फक्त शूद्र म्हणून गेले, ते ब्राह्मणामध्येच रूपांतरित झाले नाहीत असं समजून ब्राह्मणांनी ज्या वेळेला दुसऱ्या जातीतल्या लोकांना कमी लेखणं आणि ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यावरती रिस्ट्रेंट लादणं, आणि त्याचं मग आपल्या देशामध्ये जे एक ज्याला आपण म्हणतो झगडा म्हणतो आपण, ते झगड्याचं रूपांतर मग शिवछत्रपतींना राज्याभिषेकाच्या प्रसंगी होणारा त्रास असेल किंवा राजर्षी शाहूंना 100-125 वर्षापूर्वी वेदोक्त प्रकरण जे झालेलं आहे, किंवा त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की चंद्रकांत कायस्थ प्रभू असतील, दैवज्ञ ब्राह्मण असतील किंवा शुक्ल यजुर्वेदी असतील, चित्तपावन्न ब्राह्मण असतील, यांची आपापसातल्या याच्यामुळं म्हणजे तुम्ही मुंज करायची की नाही, तुम्ही यज्ञ करायचं की नाही, तुम्ही काय करायचं, तुम्ही काय करायचं नाही, याच्यामध्ये जी गेल्या 300-350 वर्षामध्ये जी भांडणं झाली आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये पेशवाईच्या काळामध्ये नारायणराव पेशवासारखे पेशवा देशात मारला गेलेला आहे. पानिपत सारखं युद्ध आपण हरलेलो आहोत आणि ब्रिटिशांचं आपल्या देशामध्ये सुखर पद्धतीनं आगमन झालेलं आहे. आणि मग ब्रिटिशांनी आपल्याला ज्या पद्धतीनं लुटलेलं आहे, कारण त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर मुस्लिमांचं जे आपल्याकडं, कारण शक खून कुशाण जे इसवी सनाच्या आसपासच्या काळामध्ये जे आले तर ते आले आणि आपल्यामध्ये संमिलित झाले, म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ते ब्लेंड होऊन गेलेले आहे. परंतु
मुस्लिम याच्यामध्ये पहिल्यांदा जो गजनीचा आपण याचा म्हणतो गजनीचा मोहम्मद, की ज्यांनी 17-18 स्वाऱ्या केल्याने सोमनाथ मंदिर लुटलं किंवा इतर मंदिरं लुटली, तो आला. आणि त्याच्यानंतर 1761ला जे याचं युद्ध झालं, पानिपतचं युद्ध झालं, तो जो नादिरशाह इथून दिल्लीचा मयूर सिंहासनापासून सगळी लूट घेऊन गेला. ही 2 लुटी सोडल्या, म्हणजे 2 काळातल्या लुटी सोडल्या, तर मधल्या काळात जे मुस्लिम किंवा आपलं राज्यकर्ते झाले त्यांनी भारतातली लूट परदेशात नेलेली ती इथंच राहिली. म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये आपल्या देशाचं GDP 27च्या आसपास होता, 27%, की जो आता आपला -23 वरती जो गेलेला आहे आताच्या काळामध्ये, तो त्या काळात 27, म्हणजे जगाच्या GDPच्या 1/4 पेक्षा जास्त किंवा 1/3 पेक्षा जास्त GDP आपल्या एका देशामध्ये होता. तो इंग्रजांनी पूर्ण नेस्तनाबूत केला आणि 3% GDP 47च्या वेळेला ज्या वेळेला भारताची फाळणी झाली, ब्रिटिश इथून निघून गेले, 3% GDP आपल्या देशाचा होता. तर याच्यामध्ये ह्या मधल्याच्या काळामध्ये, म्हणजे पूर्वीचं जसं आपण चर्चा केली की धर्म ग्रंथ कसे निर्माण झाले आणि कसे 2 प्रवाह आपल्यामध्ये डेव्हलप होत चालले, आणि त्याचं जे रूपांतरित स्वरूप होतं गेल्या 300-350 वर्षांमध्ये कशा पद्धतीनं ते भांडत आपण बसलो आणि ब्रिटिशांसारखी परकीय व्यक्ती आपल्या देशात आली. म्हणजे जसं मी म्हटलं, कलिवर्ज प्रकरण आणि त्याच्या अगोदरचं मनुस्मृती आणि इतर ग्रंथांच्या माध्यमातून जे रिस्ट्रेन्स येत गेले, त्याच्यामध्ये मुस्लिमांची आक्रमण आपल्यामध्ये यशस्वी होऊ शकली. कदाचित ती यशस्वी झाली नसती, परंतु ती झाली. आणि त्याच्यानंतर परत 300-350 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण वागत होतो, छत्रपतींची जी रूपरेषा होती, हिंदवी स्वराज्याची संकल्पना होती, ती जशी आपण म्हणतो की छत्रपती संभाजीराजे, राजाराम किंवा औरंगजेबापर्यंत, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ती चालू होती. औरंगजेब मेला आणि त्याच्यानंतर मग जी एक शिथिलता आली आणि त्या शिथिलतेमधून जी आपण चुकीच्या पद्धतीनं वागत गेलो, तो जो भाग आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया. कारण मी म्हटलं तसं की आज आपण धर्म ही संकल्पना समजून घ्यायची होती आपल्याला, की जगा आणि जगू द्या, दुसऱ्याला प्रेम अर्पा, वसुधैव कुटुंबकम, सर्व विश्वच माझं घर आहे, अशी संकल्पना मनामध्ये राहावा, हे आपल्याला अपेक्षित आहे. पण काही कर्मकांडाच्या अपेक्षेमुळं किंवा स्वर्ग मिळण्याच्या संकल्पनेमुळे, म्हणजे मी उदाहरण तुम्हाला एक सांगतो की इन्स्पेक्टर वागळे म्हणून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक इन्स्पेक्टर होऊन गेले, ACP म्हणून ते रिटायर झाले. तर त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये 1950-60च्या दरम्यान, म्हणजे 55-56चा काळ त्यांनी त्या आत्मचरित्र, आता ते माझ्याकडे ग्रंथ नाही येतो, 15-20 वर्षापूर्वी तुम्ही वाचला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पोस्ट ऑफिसमधली मोठी अधिकारी व्यक्ती रिटायर झाली, मग तिला एक यज्ञ केला की तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल, अशा पद्धतीनं सांगून मग ते 8-9 बकरी कापणं, त्याच्यानंतर एक मरतुकडा घोडा जोडून तर एक जे आपण घोडागाडी म्हणतो त्याच्यामध्ये त्याला बसवणं आणि त्याला मुकुट काहीतरी घातला होता, त्याच्या हातात साधा धनुष्य देऊन तो धनुष्य इकडं तिकडं मारताना तो यज्ञ हे केला होता. आणि त्याच्यानंतर तो स्वर्गावरती स्वर्ग आरोहण करतोय म्हणून एक ज्याला आपण म्हणतो शिडी तयार केली होती, आणि पुरोहित एक एक मंत्र म्हणत होते आणि ते शिडीची एक एक पायरी, ती शिडी अशी 2-3 पकडून धरली होती हवेमध्ये. ती लटलटत्या शिडीमध्ये तो म्हातारी व्यक्ती कशी चढत होती याचं वर्णन ते इन्स्पेक्टर वागळे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलं होतं. आणि अचानक पाऊस आल्यामुळं मग ते जी बकरी मारली होती ती स्वारगेटच्या बाजूला जे हे होतं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, तर तिथं ती रानातच कशी टाकून दिली होती आणि त्याचा वास कसा पुढे येत होता याचं वर्णन त्यांनी केलंय. तर अशा पद्धतीनं एक आपल्यामध्ये अतिशय उच्च विचार ऋग्वेदांपासून आतापर्यंत आपल्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर कर्मकांडामध्ये स्वर्गप्राप्तीच्या संकल्पनेमध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टी डेव्हलप होत, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं चिंतन आहे त्याच्यामध्ये. मग शाक्त पंथाचं वेगळं आहे, तंत्रमार्ग एक निर्माण झाला त्याची वेगळी चिंतनशील आहे, यज्ञाची वेगळी चिंतनशीलता आहे. ह्या सगळ्या चिंतनशीलतेमध्ये आपण कुठंतरी धर्म आणि प्रेम ही जी संकल्पना आहे, सत्य आणि धर्म ही जी आहे, सदाचार आणि धर्म ही जी संकल्पना आहे, तिच्यावरती जे कॉन्सन्ट्रेट करायचं ते केलं नव्हतं. तर हे जे पुढचं आहे की आपल्या देशावरती किंवा महाराष्ट्रामध्ये काय काय घडत होतं त्या घटना, आणि मग नंतर 1920-23च्या दरम्यान आंबेडकरांसारखी एक ज्ञानी व्यक्ती सरफेसवरती आल्यानंतर दलित
तर समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी इतर समाज कसे वागत होते ते आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्याला समजेल की आज आपल्याला कसं वागलं पाहिजे. हे पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण या गोष्टी हळूहळू घेऊया. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा आपली ही विचारमाला आहे ती आपण सुरू केलेली आहे. गणपतीच्या याच्यामध्ये आपण 1-2 आठवडे बंद ठेवली होती. आता आपण पुन्हा सुरू केलेली आहे. एक विषय घेऊन आपण आपल्या सुसंवाद संकल्पनेच्या दृष्टिकोनातून त्याला स्पर्श करत करत इतर गोष्टींचा उहापोह करत आहोत. कुठल्याही गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये मांडून त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही वाद निर्माण करायचा नाहीये. फक्त हे आपल्या समजण्यासाठी. म्हणूनच मी ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातले 4-2 उल्लेख तुम्हाला समजण्यासाठी घेतले. परंतु शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये जिथं पावलोपावली पशुहत्या किंवा इतर गोष्टींचा उल्लेख असेल तो मी आपल्याशी चर्चाच करणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त समजून घेण्यासाठीही घेतलं. आता आपल्याला बघायचे की गेल्या 300-350 वर्षामध्ये कसा गोंधळ आपल्या समाजामध्ये निर्माण झाला होता आणि तो झाला नसता तर आपण कशा पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो की अतिशय समृद्ध आणि सुखी जीवन जगत असतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण भेटूया आणि पुढचा विषय आपण चर्चेसाठी घेऊया. नमस्कार. जय हिंद.